सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करत आहे की एवढ्या उन्हामध्ये पण मोठ्या संख्येमध्ये आपण या परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल समरजी घाडगे आपले आभार व्यक्त करतो. मी जेव्हा निर्णय घेतला मगदूम साहेब, भोकरे साहेब राव की कार्यक्रम घ्यायचा आहे, मी म्हटलं आपण सकाळी घेऊया. उत्तूरकराच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की सकाळी कार्यक्रम उत्तूरच्या चौकात होत नाही ताई, शक्यच नाही. मी म्हटलं मला तरी पण सकाळी घ्यायचं. अहो म्हटलं ते मंडप टाकून उन्हात लोक थांबत नाही. मी म्हटलं मला तरी पण सकाळीच घ्यायचं आहे. मी पण हट्टी. ते म्हटले साहेब होत नाही. म्हटलं बघा, आणि मला काय बघायचं होतं की, आणि मलाही माहित होतं की व्यासपीठावर आपल्याकडे बऱ्याच लोकांचं वक्तव्य पेंडिंग आहे, सगळ्यांची भाषणं होणार. मला हे बघायचं होतं की एवढं 1.5 तास 2 तास कार्यक्रम चालू असून सुद्धा जेव्हा लोक इथं थांबून राहतात म्हणजे त्यांना आता क्लिअर झाले की हे परिवर्तन त्यांचं आहे. या कार्यक्रमामध्ये मी अभिमानाने सांगतो, एकही माणूस कर्नाटक मधून नाही आणलाय. एकही माणूस किंवा महिला कर्नाटक मधून आम्ही आणलेले नाही. आमच्याकडे एक पण कर्नाटक पासिंगची गाडी इथं नाही ताई. काल गडिंग्लज मध्ये आणि उत्तूर मध्ये जो मेळावा झाला, एवढे सगळे नेते व्यासपीठावर असून सुद्धा आदरणीय पालकमंत्री महोदयांना कर्नाटकामधून लोक ते पण प्रत्येकाला हाजरीचे पैसे देऊन आणावे लागतात. त्याच आपल्या परिवर्तनाचा विजय झालाय असं मी इथं घोषित करतो. मला आज उत्तूरमध्ये हे मनोगत व्यक्त करताना आपण सगळ्यांनी शांत आहे का, मी फार वेळ तर घेणार नाही, वेळ झालाय आपल्या सगळ्यांना, नंतर पुढे कार्यक्रम पण आहेत. मी एकच गोष्ट सांगतो, ही इलेक्शन आदरणीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब विरुद्ध समरजी घाडगेची इलेक्शन राहिली नाही. ही इलेक्शन आता झालेली आहे की गद्दारांना आता आपल्याला गाडायलाच पाहिजे, यासाठी ही इलेक्शन झालेली आहे. सगळ्यांनी 5 वर्ष काय करणार, आपल्या डोक्यात काय आहे, आपल्या स्मरणात काय, सगळ्यांनी मुद्दे मांडले. मी सगळ्यांचे स्टेजवर आभार व्यक्त करतो. आज लाल बावट्याच्या लोकांचा आभार व्यक्त करतो. प्रकाश चव्हाणने रॅली काढल्याबद्दल आभार व्यक्त करतो. ज्यांनी माझ्यासाठी आज वेळ काढून सगळी जे वक्ते आले, मी खरंच आभार व्यक्त करतो. कारण असं जे वातावरण तयार केलं की काहीतरी उत्तूरमध्ये फार काहीतरी वेगळं आहे आणि हे फक्त मुश्रीफ साहेबांचं वन वे आहे. हे सगळे व्यासपीठावरची लोक आणि तुम्ही आलेले लोक या परिवर्तनाची पाठराखण करायला आल्याबद्दल समरजी घाडगे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मला जर एका वाक्यात विचारलं की पुढच्या 5 वर्षामध्ये समरजित घाडगे काय लागू करणार, पुढच्या 5 वर्षामध्ये समरजी घाडगेचं धोरण काय, पुढच्या 5 वर्ष या परिवर्तनाचं काम कशावर अवलंबून राहणार, तर माझं एकच उत्तर आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये समरजी घाडगे शाहू महाराजांचा वंशज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू करणार. मी माझ्या हातामध्ये संविधान घेऊन भाषण का करतोय, कारण आज आपण इथं सगळी उपस्थित आहोत या संविधानाच्या कारणामुळं. आज राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा वंशज हे संविधान घेऊन तुमच्या समोर उभा आहे. कशासाठी उभा आहे, कारण या संविधान अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची स्मृती दिन आहे. या निमित्ताने हे अभिवादन करून मी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपलं मत व्यक्त करायचा अधिकार दिला. आज जेव्हा काल जो कार्यक्रम झाला याच्यामध्ये उत्तूर जिल्हा परिषदचे सर्व पुढारी एकातर्फे आले. मी काय म्हणतो, आज या सगळ्या पुढाऱ्यांना बाबासाहेबांच्या संविधान अंतर्गत त्यांचं मत ठरवायचा अधिकार आहे आणि मी त्याचं स्वागत करतो. त्यांनी त्यांचं मत ठरवलं. पण मी आज त्याच्या पुढे जाऊन उत्तूरकरांना विनंती करतो, त्यांना मानणारे जे काय मतदार आहे, त्यांना मानणारे जे काय कार्यकर्ते आहेत, त्यांना पण हा अधिकार नाही का? त्यांच्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अधिकार आहे का नाही आहे? जसं तुमच्या पुढाऱ्यांनी आपलं मत बाबासाहेबांच्या संविधान अंतर्गत केलं, तसं त्यांना पण अधिकार नाही का? जेव्हा कोण तुमच्या बाजूनी तुमचं मत ठरवतं तिथं या संविधानाचं अपमान होतो. मागच्या 15 वर्षापासून या मतदारसंघामध्ये उत्तूर जिल्हा परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान झालाय. 7,000 कोटीचा आकडा आपल्या सगळ्यांना दिला. आज मी माझ्या माता भगिनींना संबोधित करणार आहे. मी आपल्या सगळ्यांना विचारू, जेव्हा आदरणीय पालकमंत्री महोदय या संविधानाच्या हात ठेवून शपथ खातात की मी माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार, उत्तूर जिल्हा परिषदनी
त्यांची पाठराखण 3 टर्म केली. माझी त्यांच्या काही नाराजगी नाही, तक्रार नाही, काही नाही. तो तुमचा संविधानिक अधिकार होता आणि ते मंत्री झाले कारण तुम्ही त्यांची पाठराखण केली. मला एक सांगा, त्यांनी 7,000 कोटीचा आकडा काल जाहीर केला. मी एक प्रश्न विचारू, संविधानाची शपथ खात्यात त्यांनी शपथ घेतली की मी सर्वांगीण विकास करणार. तर विषय नंबर 1 की मागच्या 15 वर्षामध्ये उत्तूर जिल्हा परिषदमध्ये किती नवीन शाळा बांधल्या गेल्या? मला आकडा सांगा. कोण सांगू शकेल? शांतपणे ऐका. किती शाळा बांधल्या गेल्या कोण सांगू शकेल? काय शाळा बांधल्या का? महिलांनी सांगावं. एक पण शाळा बांधली नाही. आपला प्रत्येक क्लासरूम मध्ये डिजिटलायझेशन केलं का? हो का नाही? मला माहिती वेळ झालाय पण तुमची उत्तरं पाहिजे. हो का नाही? नाही. अहो, आज शाळेमध्ये महिलांना टॉयलेट नाही. 15 वर्षानंतर ज्या जिल्हा परिषदेने तुमची पाठराखण केली, आज तिथं शिक्षणासाठी एक नवीन शाळा नाही, एक नवीन ई लर्निंग किट नाही आणि महिलांचे टॉयलेट नाही. आरोग्याचा प्रश्न मी आपल्याला विचारतो. स्वतःला कोणतरी येऊन 15 वर्षापासून महाडॉक्टर म्हणतंय. मी एक प्रश्न विचारू, तुम्हाला कुठलंही मेडिकल ट्रीटमेंट करावं लागत असेल तर उत्तूर जिल्हा परिषदेची लोक कुठं जातात? मला सांगा, कुठं जातात? आणि कोल्हापूरला मी एक प्रश्न विचारू, ज्या मतदारसंघाने त्यांची पाठराखण केली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सांगितलं मी लोकांची आरोग्याची काळजी घेणार, स्वतःला महाडॉक्टर म्हणतात. माझा प्रश्न आहे, उत्तूर जिल्हा परिषदच्या लोकांनी गडिंग्लज, कोल्हापूर, बेळगाव मध्ये का जावं? चुकीचा प्रश्न विचारलाय. तुम्हाला का जावं लागतं? आजही काली त्यांचं जे भाषण झालं, त्यांच्या भाषणामध्ये एक वक्तव्य होतं, तुम्हाला हृदयाचा त्रास झाला, तुम्हाला हाडांचा त्रास झाला, हा हसन मुश्रीफ तुम्हाला कुठं घेऊन जाणार? पुन्हा मुंबईच्या पंचतारीख हॉस्पिटलला का? अहो, वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय, ज्या उत्तूर जिल्हा परिषदनी आपली पाठराखण केली, 15 वर्ष पाठराखण केली, आज तुमच्या इकडच्या लोकांना पुन्हा मुंबईला का जावं लागतं? कोल्हापूरला जाताना त्या ॲम्ब्युलन्समध्ये किती लोकांची मृत्यू झाली आपल्या इकडच्या लोकांची. तुमचे मतदार आहेत साहेब, ज्यांनी तुम्हाला मतदान केलं. आज आपल्या उत्तूरच्या सरकारी दवाखान्याची अवस्था काय आहे? साधं महिलांची डिलिव्हरीसाठी जाता येतं का तिथं? हो का नाही? नाही. आज 15 वर्षानंतर आमच्या माता भगिनींना जेव्हा तुम्ही मान सन्मान देता, त्यांना साधं डिलिव्हरी करायला उत्तूरमध्ये थांबता येत नाही, उत्तूरकरांना थांबता येत नाही, त्यांना गडीनं जातं. किती महिलांचं मिसकॅरेज झालं, किती लहान बाळांचं मृत्यू झाली. आज तुम्ही म्हणताय की इथं तुम्ही आयुर्वेदिक कॉलेज काढणार आहे, स्वागत आहे. 100 कोटीचं आयुर्वेदिक कॉलेज काढायला आदरणीय पालकमंत्री महोदय, या संविधान अंतर्गत तुम्ही घोषणा करता, तुमचा अधिकार आहे. पण इकडच्या सरकारी दवाखान्याला 10 कोटी रुपये तुम्हाला द्यायला तयार नाही. कोल्हापूरमध्ये 1100 बेडचं हॉस्पिटल भूमिपूजन झालं का नाही? हो का नाही? झालं. मग माझा प्रश्न असा आहे की उत्तूरमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल का होत नाही? सांगा, बरोबर का नाही? पटलं तर टाळ्या वाजवा. 100 बेडचं हॉस्पिटल का होत नाही? अहो, तुमच्याकडे आज उत्तूरमध्ये या हॉस्पिटलमध्ये हृदयाचा डॉक्टर नाही, मोफत ऑपरेशन नाही, औषधं नाही. मी तुम्हाला शब्द देतो, मी आपल्याला शब्द देतो की समरजी घाटगेला निवडून दिल्यानंतर जेवढे रस्ते गटरीसाठी पैसे, त्याच्यापेक्षा जास्त पैसे शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी समरजी घाटगे आणणार. नवीन PHC सेंटर आपण तयार करूया, नवीन आरोग्य केंद्र तयार करूया. माझ्या लोकांना गडिंग्लजला जा, गडिंग्लजच्या लोकांना मुरगुडला, कागल, आपलं बेळगावला जायची आवश्यकता लागली नाही. पण इथं मोठ्या प्रमाणामध्ये युवक बसलेत. तुम्ही कुठल्या पण पार्टीचे असो, आहेत 30% लोक विरोधी पार्टीचे ऐकायला लागलेत. काही लोक रेकॉर्डिंग करतात. रिपोर्टिंग करायचं असेल करा तुम्ही रेकॉर्डिंग. मी तुम्हाला त्या रेकॉर्डिंगमध्ये एक सांगतो की तुम्ही 15 वर्ष ह्यांनी सत्ता दिली. या 15 वर्षामध्ये या 7,000 कोटीमध्ये एक पण युवक मुंबईतून उत्तूरला परत आलाय का? परत. पालकमंत्री महोदय, तुम्ही कधी मुंबईच्या खुल्या बघितल्यात का? या समरजी घाटगेंनी बघितल्यात. एका वेळी 3-3 शिफ्ट मध्ये आपल्या मुलांना काम करावं लागतं, कारण एका वेळी तेवढी मुलं एका खोलीत झोपू शकत नाहीत, मावत नाहीत. बरोबर का नाही? मी प्रत्येक खोलीत जाऊन आलोय.
मुश्रीफ साहेबांनी एका खोलीमध्ये पाय ठेवला असेल तर सांगावं मला. नाही ठेवला पाय नाही ठेवलाय. तिथं ट्रेनच्या कंपार्टमेंटसाठी बाक ठेवा लागतो. त्या बाकीवर बसलोय मी, त्यांच्या वेदना ऐकल्यात. त्या खोलीमध्ये 20-20 लोक कशी राहत असतील, पालकमंत्री महोदय ह्याचा विचार पण केलाय. काय करायचं होतं तुम्हाला? इथं MIDC आहे, त्याचा उल्लेख ताईंनी केला. 15 वर्ष तुम्हाला गडिंग्लज उत्तूरनी मतदान दिलं. बाबा कुपेकर साहेब असतील, श्रीपतराव शिंदे साहेब आणि तुम्ही सगळ्यांनी, शापूरकर साहेब सगळ्यांनी व्यासपीठावर, देसाई साहेब पण त्यामध्ये. सॉरी, आपलं भाषण नाही घेऊ शकलो, मला माफी असावी. तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही. आता आपण एक झालोय. तुमच्या मुलाचं मी भाषण करतोय आज. एक मला सांगा, ती MIDC आहे. काल भाषण त्यांचं झालं, मी नवीन व्यवसाय उद्योग आणतो. मग 15 वर्ष काय चालू होतं? 15 वर्ष काय चालू होतं? तिथं साधं पाणी नाही, तिथं 24 तास लाईट नाही आणि तिथं रस्ते नाहीत. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, संकेश्वर बांदेचा हायवे झाल्यानंतर त्या हायवेमुळं MIDCची किंमत वाढणार आहे, महत्व वाढणार आहे. हे बोललेत कधी? नाही. हायवेच्या डावी उजवीकडे जमण्या कशा विकत घ्यायच्या, आणि ते पण पुनर्वसनाच्या लोकांच्या जमण्यास हडप करायच्या. बरोबर का नाही? तेवढंच चाललंय 4 कॉन्ट्रॅक्टरांचं काम. अहो, तिथं मी सांगतो तुम्हाला, मला 5 वर्ष संधी द्या, तिथं स्वतः इंडस्ट्री आणायचं जबाबदारी समरजी घाटगे तुमच्यासमोर घेतो. काय बोलले काल? मी IT पार्क आणतो बोलले. 2009ला IT पार्क आणणार होते, 2014ला IT पार्क आणले होते, 2019ला IT पार्क आणणार होते, आता परत 2024ला IT पार्क आणतायत. किती वर्ष लागते? अहो, IT पार्क म्हणजे पालकमंत्री महोदय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क. तुमच्या सध्याच्या कर्तृत्वामुळं किमान फक्त तुमच्यासाठी इन्कम टॅक्स पार्क होऊ शकतं. इन्कम टॅक्स पार्क होऊ शकतो. किती खोटं बोलायचं? एवढी मंत्रिपदं तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही अजून IT पार्क आणता. तुम्ही आयुष्यामध्ये एक पण IT कंपनीच्या CEOचं नाव घेऊ शकता का? मला सांगा. चॅलेंज देतो तुम्हाला मी. एक पण कुठल्या IT पार्कच्या ऑफिसमध्ये तुम्ही स्टेट केलं IT पार्कला किती एकर जमीन लागते बोलू शकताय? आणि कशाला येणार IT पार्क इथं? खंडणी गोळा तुम्हाला खंडणी देण्यासाठी? आज 5 स्टार MIDC मध्ये तुमचे बगलबच्चे करतायत काय? खंडणीखोरपणा करतायत. गडिंग्लजमध्ये ह्यांची सत्ता असेल, एक इंडस्ट्री येणार नाही. मी चॅलेंज देतो. मी तुम्हाला सांगतो, मी सत्तेत आलो ना, पहिलं ह्या सगळ्या खंडणीखोरचे धंदे बंद पाडायची जबाबदारी समरजी घाटगे तुमच्यासमोर. अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून किती युवकांना आपण व्यवसाय उभा केलाय. या मेन चौकमध्ये सगळे जे हॉटेल रेस्टॉरंट झाले त्या अण्णासाहेब पाटीलमधून झालेत. ह्याच्यामध्ये बहुतांशी लोक जी मुंबईत राहत होती परत आली तिथं. माझं मानस आहे की तिथं 15,000चा पगार घेऊन मुलं काम करत असतील तर इथं 15-20 हजार पगार मग त्यांना परवडते, परत इथं येऊ देत. ही गोष्टी घेऊन आपण पुढे काम केलं. किती वर्ष ते आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. सरपंच आमचे आहेत तिथंच, डोकरे साहेब, त्यांचं पण सांगतो. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, काल अनेक घोषणा त्यांनी केली की मी इथं बहुश्वर हॉल करतो, बौद्ध विहार करतो. बरोबर. पण मला एक सांगा, मागासवर्गीय मी एक प्रश्न विचारू, शाहू महाराजांचा वंशज आणि महाविकास आघाडी सगळ्यांच्या तर्फे, तुम्ही तुमच्या चमडीचं त्यांना पायाचा चप्पल देऊ नका. मी फक्त पालकमंत्री महोदय एक प्रश्न विचारतो, एवढ्या 25 वर्षामध्ये तुम्ही किती गंगाराम कांबळे निर्माण केले, एवढा आकडा तुम्ही घोषित करा. समाजामधले एक मुलगा आपल्या पायावर उभा केलाय का? समाजामधले एक मुलगा तुमच्या पायावर उभा केला की चिट्ट्या बस. आता किती भाषण कंटाळली ती लोक. आता बस झालं. बरोबर. एक मुलगा उभा केलाय का? आज मागासवर्गीय समाजाच्या लोकांना तुमचं सहानुभूतीचं भाषण नको आहे. त्यांना तुम्ही मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू, एक पूर्ण पिढी उद्ध्वस्त केली आहे. आज कागल शहरामध्ये मुलं गांजावर गेलेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अंतर्गत मी परत ते संविधान माझ्या हातात घेतो. या संविधानाकडे बघा. 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला मताचा अधिकार आहे, पण पालकमंत्री महोदय त्याच्या आधीच तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी गांजा द्यायला लागलेत. तुम्हाला गांजा द्यायला बाबासाहेब म्हणतात तुमच्या हातात पेन आणि द्या, पण मुश्रीफ साहेब का म्हणतात तुमच्या हातात दगड देतो. आणि त्यांचे जे बगल बच्चे आहेत 18 वयाच्या आधी तुमच्या मुलांना गांजा देत आहेत.
त्यांच्या गल्लीमध्ये जिथं आमचा कार्यक्रम झाला त्या गल्लीमध्ये गांजा गावला गेला. अजूनही पोलीस त्या गांजाच्या डीलवर कारवाई करत नाहीये. अहो, यशवंत किल्ला सारखा जागा पूर्ण गांजाची लोक आता गडिंग्लजमध्ये पण झाले, मुरगुडमध्ये पण झाले. 5 वर्ष संधी द्या त्यांना, गांजा उत्तूरला पोचेल. नाही, मी जबाबदारीने बोलतोय, ही परिस्थिती आहे आणि ह्या गोष्टींसाठी आपण विचार केला पाहिजे. इकडे मुंबईवाडी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एक निर्णय घेतला, जे मंदिराला निधी देतील त्याला आम्ही 100% मतदान देणार. निधी दिला कधी? आचारसंहितेच्या 1 महिना आधी. अजून एक खडी पण पडली नाहीये. बरोबर. मग GR काढला. अहो, असे खोटे GR म्हणजे ज्या माणसाने शक्तीपीठचा खोटा GR काढला ते तुमच्यासाठी निधीचा GR काढायला किती वेळ लागतोय? मी काय म्हणतोय, 1 मिनिट, मी परत तुम्हाला मुंबईवाडीच्या लोकांना उत्तरणार. मी काय कोणा संविधान धरले हातामध्ये? बूथ लावायचं अधिकार मला आहे का नाही? कोणी दिला अधिकार मला? कोणी दिलं? संविधान. बाबासाहेब. बाबासाहेबांना पुढे कोणी आणलं? शाहू महाराज. या संविधान अंतर्गत मला विचारायचंय, मला बूथ लावायचा अधिकार आहे का नाही? या परिवर्तनाला बूथ लावायचा हो का नाही? हो. बूथ लावू देणार नाही, पॅम्फलेट लावायला लोकांना फिरू देणार नाही. कोण ठरवते हे? ही दृकशाही कोण ठरवते? कोणी अधिकार दिला? मला मतदान पडत नसेल तर माझं डिपॉझिट जप्त होईल. डिपॉझिट जप्त व्हायचं पण माझा अधिकार आहे. पण तुम्ही आज बूथ लावू देणार नाही, माणसांना फिरू देणार नाही. एवढी दृकशाही मला कळत नाही. आपण कुठे आहोत? कशामध्ये आहोत? कुठल्या आफ्रिकाच्या कुठल्या तरी काहीतरी प्रचंड अशा देशात आहोत जिथं आतंकवाद आहे? हे योग्य आहे का? आता या परिसरामध्ये मला एक सांगा, किती वर्षापासून इंदिरानगरची लोक आपलं घरं आपल्या नावावर व्हायला पाहिजे याची वाट बघतायत? झालीत? होणार पण नाही. आता मी हे भाषण केल्यानंतर आज इंदिरानगरची घरं त्यांच्या नावा झालेली खोटी पत्र तासाभरात बाहेर पडतात का नाही? बघा, आता तासाभरात बाहेर पडतात. पहिलं पत्र मलाच येते, उत्तर आली बघा पत्र. अहो, शक्तीपीठचा त्यांनी GR काढला की कोल्हापूरचं शक्तीपीठ रद्द. अहो, हायवे कुठून? नागपूरवरून ते गोव्यापर्यंत. हे फक्त कोल्हापूरचं रद्द करतायत. म्हणजे काय सांगलीवरून फ्लायओव्हर करणार आहे गोव्यापर्यंत? नंतर मोदीजी म्हटले, अमित शाह साहेब म्हटले शक्तीपीठ रद्द होणार नाही. म्हणजे खोटा GR काढला. एक मंत्री बाबासाहेबांच्या संविधानावर हात ठेवतात, शपथ खातात आणि खोटा GR काढतात. हे काय चाललंय? आता बघा, सगळ्यांना पेट्या वाटून झाल्या. आता ठीक आहे, शॉपकर साहेब म्हटले पैसे येतात, त्यांची कुठली प्रामाणिक कमाई केलेले पैसे आहेत? तुमचेच पैसे खाल्लेत. आता तर काय अशी परिस्थिती आली आहे की आदरणीय पालकमंत्री महोदयांना वासुदेव आणावे लागतात. बरोबर. हे सगळे उद्योग चाललेत, हे आपण सगळ्यांनी समजून घ्या. मी शेवटी एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांना एकच माझी विनंती. उत्तूर या परिसरामधलं माझं शेवटचं भाषण आहे. माझे वडील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेब. मी राजकारणामध्ये कधीही इंटरेस्टेड नव्हतो. त्यांच्या निधनाच्या आधी काही दिवस त्यांनी मला बोलवलं आणि ते म्हटले की माझे किती दिवस आहेत मला माहीत नाही, तुम्हाला आता राजकारणामध्ये उतरावं लागणार, प्रचंड त्रास होणार, तुम्ही मतदारसंघ फिरला नाहीये, तुम्हाला राजकारणाचं पण आता हे बदल घडवायला पाहिजे. माझ्या आईसाहेबांसमोर माझ्यासमोर माझ्या वडिलांनी ते मला शब्द दिला की तुम्ही राजकारणामध्ये उतरणार का? म्हटलं ठीक आहे ना, आपण 19ला काय करायचं ठरवू. ते म्हटले मी 19ला असेल का नसेल मला माहीत नाही, कारण 65 वयाच्या वरती आमच्या घाटगेमध्ये सगळे बोनसवर असतात, असंच बोलले. असे बोलायचे. मला शब्द द्या की तुम्ही राजकारणामध्ये उतरणार आणि कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये शाहू महाराजांचं कागल निर्माण करणार. मी माझ्या वडिलांना शब्द दिला, जेवणाच्या टेबलावर अन्नपूर्ण समोर, आणि आठवड्याभरामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. ते माझ्या वडिलांचं शेवटचा शब्द. जी लोक म्हणतात ना की स्वार्थासाठी होते, होय माझा स्वार्थ आहे. राजेसाहेब काय माझे वडील होते का? ते एक विचारधारा होते. मंडलिक साहेब असतील, कोपेकर साहेब असतील, श्रीपतराव शिंदे साहेब असतील, ह्या विचारधारेला रिप्रेझेंट करत होते. माझ्या वडिलांनी दिलेला शब्द 2019मध्ये मी तुम्हाला सांगतो, मला माहीत होतं मी जिंकत नाही,
पण माझ्या आईसाहेबांनी ज्यांची थट्टा केली गेली, मला माझ्या वडिलांचे शब्द आठवून दिले की परिवर्तन घडवायचं आहे. मी आईंना म्हटलं आपण जिंकत नाही, पण आईसाहेब मला म्हटल्या 19 लढली तरच 24 जिंकणार. त्या एका शब्दावर लढलो. मला माहीत होतं मला 5,500 मतं या जिल्हा परिषदेमध्ये कमी पडली, मला त्याची काळजी नाही आहे. पण 2019 पासून मी इथं प्रत्येक दिवशी तुमचा विश्वास कमवायला प्रयत्न केला आहे. मी कधीही तुमच्याकडून मतदान मागितले नाहीत. विश्वास आपण घरच्या माणसांवर ठेवतो. कधी मी तुम्हाला कागलला सकाळी बोलवले का काम करायला? मी इथं आलो, तुमच्या घरापर्यंत आलो, तुमच्या सुखादुखात होतो. प्रत्येक वाडी वस्तीत गेलोय. वजरेमध्ये असे वाडी वस्ती आहेत, पण मुश्रीफ साहेबांना विचारा, आमचे सरपंच इथं आहेत. त्या वाडी वस्तीमध्ये तुमची कधी फॉर्च्युनर गाडी गेली पण आहे का? तिथं जाता पण येत नाही. मी प्रत्येकाच्या सुखादुखात आलोय. माझ्या वडिलांनी मला दिलेला शब्द आणि एक माझं ध्येय आहे, जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर ह्या चिखलात उतरावं लागणार. आणि विश्वास आपण आपल्या घरच्या माणसाला देतो. आज समरजित घाडगे असं म्हणतोय की जर मी तुमचा विश्वास उत्तूर जिल्हा परिषदचा कमवला असेल तर मला तुमचं मतदान नको, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. सगळे नेते आजच्या सभेनंतर तुमच्यावर दमदाटी करणार, तुमच्यावर जबरदस्ती करणार. व्यासपीठावर माझे पण सर्व आमचे नेते इथं आहेत. मी आपल्या सगळ्या उत्तूरकरांना कळकळीची विनंती करतो, आता ही इलेक्शन माझी राहिलीच नाही. मी आज सांगू, आजच्या घडीला संविधानासमोर मी तुम्हाला सांगतो, मुश्रीफ साहेबांची सत्ता गेली आहे. 4 कॉन्ट्रॅक्टरांची सत्ता गेली आहे. मलिदा गँगची सत्ता गेली आहे. फक्त आता असंवैधानिक पद्धतीने सत्ता परत आणण्याचा प्रयत्न करणार. आत्ता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, 3 दिवस राहिलेत मताच्या शेवटच्या मतापर्यंत. पुणावाले, मुंबईवाले, इकडच्या लोकांनी, उत्तर जिल्हा परिषद, मी काल मुक्कामला आलो इथं जाणून बुजून. मी होतो इथं मुक्कामला, बरोबर. पहिल्यांदा मला वाटते उत्तूरला मी मुक्काम केलाय. मी ह्यासाठी नाही आलो की उत्तूरला मतदान कमी पण नाही, मी उत्तूरकरांना विश्वास द्यायला आलो. काळजी करू नका, हा समरजी घाडगे आहे तुमच्यापासून, विश्वास द्यायला आलो. आणि या उत्तूरकरांना सांगतो, आता हे परिवर्तन जे आहे ना, हे तुमचं आहे, तुमचं भविष्य आहे, तुमच्या महिलांचा मान सन्मान आहे, तुमचं स्वराज्य आहे. आता समरजी घाडगेंनी जेवढं ह्याला करता आलं इथपर्यंत आणले, याच्या पुढे ह्याची पाठराखण करायची जबाबदारी समरजी घाडगे तुमच्यावर सोपवतोय. कारण पुढचं विकास तुमचं, परिवर्तन तुमचं, पुढचं स्वराज्य तुमचं आणि पुढचा आमदार पण तुमचा. त्याची पाठराखण करा. मला माहिती आहे इथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांना धमक्या येणार आहेत, पण त्या सगळ्या धमकी देणाऱ्या लोकांना मी आज सांगतो, मी जेवढं विनम्र बोलतो माझे संस्कार आहेत, माझी कमजोरी नाही. जर माझ्या कुटुंबाच्या लोकांना धमकी दिली तर याद राखा, गाठ या समरजी घाडगेवर आहे. तुम्ही धाडस दाखवा. मी तुम्हाला सांगू, मुश्रीफ साहेबांचं जे राजकारण आहे, 1 नंबरचं भित्रट राजकारण आहे. ते म्हणत नाहीत, ते व्यक्ती नाहीत, भित्रट राजकारण आहे. तुम्ही धाडस दाखवा. माता भगिनी धाडसला फार घाबरतात, ते फार महिलांच्या धाडसावर. म्हणून एका महिलावर टीका टिप्पणी करणं हे त्यांच्या संस्कारात बसतं. कारण काय करणार आहे, बाई आहे, काय तिचं, बाई काय करू शकत नाही, महिलांना काय करता येत नाही. हां, सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायचं, भर सभेमध्ये महिलावर आरोप करायचे, जे आरोप मी उच्चार पण करू शकत नाही. माझ्या पत्नीवर बोललं गेलं, माझ्या आईंवर बोललं गेलं. आईसाहेबांची थट्टा ही आईना विचारते. हो, मी आईना विचारतो. जिजाऊंनी जसं स्वराज्य निर्माण केलं तसं माझ्या आईसाहेबांनी मला धाडस दिलं. हे जे असंविधानिक गोष्टी चाललेत, ह्या गोष्टी आपल्याला थांबवायच्यात, बरोबर. आज बघा, जिथं जिथं ते कधी गेले नाही तिथं जायला लागले. का जायला लागलेत माहिती आहे? कारण त्यांना समाजाचं मतदान, डाव्या विचारांचे मतदान, लोकांचं मतदान आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे होतं. आता परवा पवार साहेब म्हटले हे ना, पाडा पाडा पाडा. आता त्याच्यामुळं प्रत्येक घरात जायला लागलेत. काल मला बऱ्याच मागासवर्गीय समाजाच्या लोकांचे फोन आला की आमच्या दारोदारी आलेत. म्हटलं 5 वर्षापूर्वी आले का? नाही. का नाही? मागासवर्गीय समाज आहे, पवार साहेबांकडून मतदान करणार, कुठं जाणार? आत्ता कळालं
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद त्यांना आत्ता कळाली की समाजाने काय निर्णय घेतलाय. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, गट तट जी रेकॉर्डिंग करतायत ते सगळ्यांना म्हणतो तुम्ही ते सगळं सोडा, गट तट सोडा. मी तुमच्या भल्यासाठी काम करतोय, तुमच्यासाठी काम करतोय. जे रेकॉर्डिंग करतायत तुम्ही पण अजूनही भत्त्यावर आहात, तुम्ही अजून भत्त्यावर आहात. तुम्ही कधीही कारखान्याच्या कागदावर येणार नाही, तेही पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतो, कधी येणार नाही. आता बोलतील डिसेंबरमध्ये तुम्हाला लागू करतो, नाही करणार. 10 वर्ष घालवली, रेकॉर्डिंग करताय. अहो ते रेकॉर्डिंग करताना लक्षात ठेवा तुम्ही कधी नाही येणार रेकॉर्डवर, आणि हे समजून घ्या. आणि यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी एकत्र येऊया, राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागद निर्माण करूया. गट तट पट तट उत्तूरकरांच्या ताकदीवर हे स्वराज्य होणार अशी मी घोषणा करतो. आणि शेवटी घोषणा देतो, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.